नमस्कार आणि पुढील बातमीकडे वळूया। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यात पूल कोसळल्याची घटना घडली आहे आणि या घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। जखमीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। तसेच घटनास्थळी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनासह पोलीस आणि एनडीआरएफची टीम बचाव कार्य करत आहे। तसेच या घटनेमध्ये 38 जणांचा जीव वाचवण्यात यश आल्याची माहिती प्राप्त झाली आहे। दरम्यान खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे। महत्त्वाची अपडेट्स आपण पाहत आहात। तर पालकमंत्री अशा लहान-सहान कामांमध्ये झोपलेले असतात का? बिल्डर्सची कामे, ठेकेदारांची कामे यात पालकमंत्री झोपलेले असतात आणि कालचे बळी गेले त्याला जबाबदार कोण हे अजित पवारांनी सांगितलं पाहिजे। आणि तसंच सरकार या बाबतीत किती गंभीर आहे? त्या पुलाच्या निर्मितीसाठी कागदावर पैसे मंजूर केलेत, मग पूल झाला का नाही? तर मंजूर झालेले पैसे गेले कुठे? मत विकत घ्यायला आमदार खासदार विकत घ्यायला पैसे मिळतात, लाडक्या बहिणींची मतं विकत घ्यायला पैसे मिळत आहे, मात्र एका पुलामुळे जे बळी गेले तो पूल दुरुस्त करायला पैसे मिळत नाही, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी सरकारला केलाय।